दादा मोहिते ही टीम समोर आली. दादा बॉईज सोनवडे ही टीम समोर येते. आता मात्र तात्या मराठे खऱ्या अर्थाने अमर या स्पर्धेमध्ये शिरकत करत असताना पहिल्या भावना खूप भारी वाटतंय. कारण की सुरुवात ज्यावेळी पटणीपासून झाली, दादांना पहिला फोन केला, दादांना बोललो की स्पॉन्सरशिप करा. दादाने सुरुवात तिथून केली आणि वाटत नव्हतं की एवढी मोठी सुरुवात होईल. 32 शहराचं एक नाही 4 असोसिएशन आहेत आणि 4 असोसिएशनला एक पाठीराखा, एक आधारस्तंभ म्हणून एक दादांच्या स्वरूपात भेटणं म्हणजे मोठ्या भावासारखं फक्त शंकरदादाच बघतो. आणि इथून पुढे दादांचं सहकार्य राहणार 100%. आणि जेव्हा जेव्हा ते सहकार्य करतील आणि बाकी जे खेळाडू असेल त्यांना विसरू नये, फक्त दादांच्या पाठीमागे उभे राहावं हीच अपेक्षा. नक्कीच शंकरदादा म्हटलं ना तर मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांचं लोकप्रिय व्यक्तिमत्व, आज मानसिंग भाऊ नाईक यांच्या तालमीतलं व्यक्तिमत्व आणि शंकरदादा यासाठी ओळखले जातात. मात्र अमर, पहिला टॉस जिंकलायस, काय निर्णय असेल? प्रथम आम्ही फिल्डिंग घेऊ, क्षेत्ररक्षण करू. स्पेसिफिक रिझन? स्पेसिफिक असं काय नाही, कारण की आजच्या दिवसातील दुसरी मॅच आहे. थोडा प्लेयर पण नवीन आहेत आणि जजमेंट घ्यायला वेळ लागेल. आणि टॉस जिंकलो असं बॅटिंग नंतर घेऊ, पण आता सुरुवात आहे तर फिल्डिंगनेच करू. चेससाठी जाणार आहात, तुम्हाला खूप खूप असतील शुभेच्छा. मात्र या बाजूला जाऊया, या बाजूला SD लायन संघाचे संघनायक संतोषजी शिरसाट आणि कुलेश भाऊ तरे यांचं टीम आहे. तुम्हाला टॉस जिंकलात, थोडासा टॉस हरलात, मात्र मॅच जिंकायची आहे. कशा पद्धतीने आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे? काय नाही, आम्हाला टॉस हरलो जिंकलो, आम्हाला काही पण करायचं आहे. आम्हाला टीमसाठी 100% द्यायचं आहे बस. स्ट्रॅटर्जी पूर्ण रेडी आहे? रेडी. आता मात्र आणखी एक प्रश्न असेल शंकरदादा मोहिते यांच्याबद्दल. दादांच्याबद्दल बोलावं तर खूप कमीच आहे. दादांसारखं दादा आहेत म्हणून आज आम्ही इथे खेळतोय असोसिएशनमध्ये. चंदू सर, केवढा मोठा शब्द आहे, दादा आहेत म्हणून आम्ही आहेत. ह्या खेळाडूंसाठी हे प्रोत्साहन आहे, बॅकबोन आहे, आधारस्तंभ आहे. शंकरदादा मोहिते इट्स अ ब्रँड, हे पाहायला मिळालंय. आणि आता मात्र या दोन्ही टीमला देऊया इथून शुभेच्छा. मान्यवरांना देखील विनंती करू की आपण देखील सज्ज व्हा आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये. तिथे मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होऊया. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. आज आमची समालोचकांची टीम सुद्धा खूप मोठी आहे. फक्त पहिली मॅच आहे, ही मॅच पूर्ण करूयात. कारण राहुल सिरसाट प्रिन्स यांचाही आवाज आपण नेहमीच ऐकतो. शैलेश सरांनी देखील खूप चांगली प्रगती केली आहे आणि खूप चांगलं त्यांचंही आपण समालोचन पाहता. युवा सुनील अंबोर यांना देखील आपण पाहत आहे. चोरगे सरांना देखील या ठिकाणी आम्ही पाहतो आहे. आणि या सगळ्या मित्रांना भेटण्याची संधी देखील आपल्यामुळे मिळाली हे मी म्हणेल. कारण क्रिकेटचा हा दिवस किंवा आपण प्रत्येकाकडून काही ना काहीतरी नक्की शिकत असतो. लहान असो मोठा असो, प्रत्येकाकडनं काहीतरी शिकत असतो. आणि विशेष म्हणजे एक टीम म्हणून काम करत असतो आपण देखील सगळे. आणि आज आम्हाला या टीमबरोबर काम करण्याची संधी जरूर मिळते. परंतु क्रिकेट रसिको, आजचा दिवस हा सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्याचा आहे. पहा, क्रिकेट आहे, क्रिकेट खेळायला मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या गावाला साठी ज्या वेळेला खेळतो ना, मग ती एक वेगळीच मजा असते. म्हणजे विजय पावले आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेटपटू आहेत. ते महाराष्ट्रासाठी खेळतात, परंतु ते मांगले गावची मॅच चुकवतात का? नाही चुकवत. कारण गावासाठी खेळण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. गावासाठी खेळायला भाग्य लागतं आणि त्यामुळे या गावचं क्रिकेटला देखील एक वेगळी उंची आहे. आज थोडंसं त्याला बाजूला ठेवलं आहे आणि एक अख्ख्या तालुक्याला एका मंचावर आणलं आहे. आणि त्याचं कारण आहे शंकरदादा वसंत मोहिते साहेब. कारण क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटच्या पाठीमागे असणारं व्यक्तिमत्व आहे. आणि आज आपण नक्कीच त्यांच्याही नावाची चर्चा दिवसभर होईल. जाऊयात दुसऱ्या डावाकडे. यश गोलंदाजीसाठी अंकुश आणि करण. पहिला बॉल, फुल टॉस, दिशा दिली आहे फाईन लेगला. फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्याकडून थोडासा बॉल बाजूला गेला आणि तिकडे जर पाहिलं तर थ्रो केलाय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आजचा दिवस क्रिकेटचा आहे. नवी मुंबईच्या या भूमिपुत्र मैदानामध्ये आज 32 शिराळा तालुक्याचं क्रिकेट रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिमेंटची खेळपट्टी आहे. शैलेश सर, हेच रबर बॉल क्रिकेट पूर्वी ज्या वेळेला खेळलं जायचं ना, एक 15 वर्ष तुम्ही पाठी गेलात, हमखास फक्त फेकी बॉलिंगचं असायचं. म्हणजे तुम्ही नेम धरून फेकलात तरी चालेल आणि चिखलामध्ये क्रिकेट खेळलं जायचं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल बाहेर कट होताना पाहायला मिळतो आहे. आणि इकडे जर पाहिलं तर पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना पाहिला मिळेल. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. ती एकंदरीत विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 38 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि करण आणि अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक बॉलला फ्लाईट थोडीशी जास्त देत आहेत, परंतु फ्लाईट जास्त देत असताना जर पाहिलं जे मित्र
विकास कंक हे देखील आवाजवरून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आमचे सीएचे मित्र आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील. यश लहान वयातच ही स्पर्धा खेळण्याची संधी यशलाही मिळाली आणि यशलाही यश मिळवावं लागणार आहे. वेगवान या दोन पहिले बॉल जर पाहिलं तर त्यांनी फिंगर रोल केले होते, बॉलला ग्रिप करत त्यांनी मात्र बॉल फिरवले होते. परंतु आताचा बॉल याचा अंदाज तर अंकुशलाही आला नाही, कारण एवढ्या प्रचंड वेगात होता की केलाही यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहा, असंच एकमेकांच्या रणनीत्या आहेत ना, या उद्ध्वस्त कराव्या लागतात तेव्हा मॅच जिंकल्या जातात. पुन्हा फ्लाइट, परंतु हा फ्लाइटेड बॉल ओळखला आणि बॉललाही हवाई यात्रा करायला लावली आहे. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. 10 धावा. सुनीलजी, 37चा पाठलाग करायचा आहे. 10 धावा तर झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये जर का आपण बघितलं तर नुकताच एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. यशवरती आता इथून मात्र आक्रमण चढवलं जातं आणि अंकुश सध्या चांगल्या लयमध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यश एक चांगले गोलंदाजात अंडर 22चं क्रिकेट या गोलंदाजाने गाजवलेले आहे, परंतु मात्र ज्यांच्याकडे खुल्या गटाच्या स्पर्धांचा दांडगा अनुभव आहे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटला खूप सुंदर स्क्वेअर कट त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा कॉल थोडासा उशिरा दिला होता आणि इकडे त्याचाच फटका पडला, कारण क्रिकेटमध्ये कॉल महत्वाचा असतो. शेवटच्या क्षणी दिलेला हा कॉल होता आणि बाकीचं काम यष्टीरक्षकांनी केलं. यष्टीचा वेध घेतला, एक मोठा फटका आला, परंतु जास्त काय ते सेलिब्रेशन करू दिलं नाहीये. आणि इकडे कॉल किती महत्वाचा असतो पहा. विकेट तर आली आहे आणि आता संधी ही डीजे मास्टरला असणार आहे. एमटीची सागर फराड, रोशन फराड, खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज आणि आता क्रिकेटच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये संधी आहे. तुम्ही समालोचनामध्ये येऊ शकता, तुम्ही स्कोरिंगमध्ये येऊ शकता, तुम्ही लाईव्हमध्ये येऊ शकता, तुम्ही अंपायरिंगमध्ये येऊ शकता. हे सगळं करत असताना मी आणखी एक आवर्जून सल्ला देईन. तुम्ही क्रिकेट खेळायला असाल तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा तुमचा हक्क आहे. तुम्ही स्पोर्ट्स शॉपी देखील टाकू शकता, तुम्ही ट्रॉफी हाऊस टाकू शकता. टेनिस क्रिकेटमध्ये आता खूप साऱ्या संध्या आहेत. तुम्ही क्रिकेटची आयुष्यभर सेवा केली आहे तर तुम्ही क्रिकेटची या माध्यमातून सुद्धा जोडले जाऊ शकता. आपल्या सगळ्यांचा हक्क आहे. जे क्रिकेट खेळत त्यांचा पहिला हक्क आहे. आणि इकडे जर पाहिलं तर पहिली विकेट येते आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राम दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज एक आगळं वेगळं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 32 शिराळा तालुका क्रिकेटच्या रंगात रंगताना पाहायला मिळतोय. नागभूमी म्हणून देखील 32 शिराळा ओळखलं जातं. 32 शिराळाची नागपंचमी जगभर प्रसिद्ध आहे. चांदोली अभयारण्य प्रसिद्ध आहे, वारणा प्रसिद्ध आहे. अशा खूप सारी वैशिष्ट्ये या 32 शिराळा तालुक्याची आहेत. आणि आज 32 शिराळा क्रिकेटमध्ये ओहो, यावेळेला बॉलला थोडीशी जास्त फ्लाईट दिली होती. बॉल थोडासा पुढे केला होता. हे व्हेरिएशन पहा. यशवर हल्ला चढवला परंतु यशने कमबॅक केलाय. म्हणजे क्रिकेटमधला प्रत्येक बॉल हा वेगळ्या टप्प्यावर वेगळ्या वेगाने असतो. असा कोण गोलंदाज आहे का जो प्रत्येक वेळेला, म्हणजे क्वचित होऊ शकतं, परंतु प्रत्येक बॉल हा एकाच टप्प्यावर तुम्ही नाही टाकू शकत, एकाच वेगात सुद्धा नाही टाकू शकत. परंतु हे व्हेरिएशन यशने या ठिकाणी केले आतापर्यंत. यावेळेला वेगात बॉल केलाय, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावा आल्या परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीर रन आउटच्या स्वरूपात इकडे माघारी परतलेले आहेत. म्हणजे हेच या ठिकाणी सांगत असताना आर्यन 11ने धावा केल्या खऱ्या 11, परंतु साई दत्त वॉरियरने त्यांच्या 2 विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत.
संतोष सुतार गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिलं षटक संमिश्र राहिलं. 2 विकेट आल्यात, 11 धावा. सुनीलजी, पहिल्या षटकाविषयी काय म्हणाल? जरी धावा आल्या तरी 2 विकेट गमावलेल्या आहेत साई दत्त या टीमने. आता पाहूया या ओव्हरमध्ये एक जर का आपण बघितलं तर तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. 38 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेला बॉल हवेत खेळला, बॉलच्या मागे फिल्डर धावतात आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली. बॉल हातातून तिथे मात्र निसटलाय आणि त्यानंतर 2 धावा देखील इथून मात्र चोरल्या गेल्यात. 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धाव्यांनी इथून मात्र धावफलका वरती देखील वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावर. पहा, आणखीन एक विकेट घेण्याची नामी संधी होती. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संतोष आलेले आहेत आणि इकडे 2 विकेट गेल्या, त्याचा थोडासा दबाव असणार आहे. कदाचित 3री विकेट घेण्याची देखील संधी इकडे होती. मॅच दुसऱ्या डावामध्ये आली आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इकडे शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. काही विकेट घेतल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकते साई दत्त वॉरियर्स ही टीम देखील. आर्यन 11 मात्र बॅटिंग करते. ओमकार आणि राम, यावेळेला बॉल समोर टोलावलाय. हो हो, काय एफर्ट्स केले जबरदस्त. नेताजी डेरे त्या ठिकाणी होते. ओ हो 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 हो, एकाच बॉलवर किती घडामोडी घडलेल्या आहेत पहा. बॉल चांगल्या पद्धतीने टोलावला. नेताजी डेरे थोडासा उशीर केला, म्हणजे स्टार्ट त्यांनी थोडीशी उशिरा केली, परंतु काय सूर मारला त्या ठिकाणी. कॅच पकडण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. अखूट टप्प्याच्या बॉलला ओमकारने समोर खेळलं खरं, परंतु नेताजी त्या ठिकाणी होते. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी. म्हणजे असं काही नाही की कौतुक करण्यासाठी कॅच पकडलीच पाहिजे, एफर्ट्सला देखील आपण दाद देतो आणि नेताजी डेरे यांच्या एफर्ट्सला सुद्धा दाद द्यावी लागेल. खूप चांगली कामगिरी त्यांनी त्या ठिकाणी केली. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा संतोष. हो हो, यावेळेला बॉलला उसळी आहे. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि मागील बॉलवर जे राहिलं होतं या बॉलवर पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. संतोषने आपल्या टीमला संतोष दिलाय. 3रा धक्का. खेळाडू वृत्तीला देखील मी दाद देईल बॅटरच्या. ओमकार लगेच बाहेर निघाले. की निर्णय पंचांचा आल्यानंतर देखील बरेच खेळाडू खेळपट्टी सोडत नाहीत, परंतु या खेळाडूने आउट होऊन सुद्धा मनं जिंकलेली आहेत. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर मांगलीगावचे ओमकार त्या ठिकाणी होते आणि लगेच हो मी बाद झालोय. बऱ्याचदा म्हणजे 99% वेळा तरी आपल्याला माहिती असतं की आपण आउट झालेलो आहे, आणि त्याच वेळेला लगेच ते बाहेर निघाले. आणि सकाळीच मी या गोष्टीचा उल्लेख केला होता. खेळाडू वृत्ती खूप महत्त्वाची आहे आणि ही तुम्हाला 32 शिराळा असोसिएशनमध्ये देखील सातत्याने पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सनी येताना पाहायला मिळतील, कारण 3 विकेट गेल्यात. थोडासा दबाव आहे या ओव्हरमध्ये. जर पाहिलं तर संतोषने चांगली कामगिरी केली आहे, थोडंसं रोखलेलं आहे. पहिलाच सामना जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय चुरशीचा होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावाकडे आपण आलोय. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. बॉलला थोडंसं कट देखील केलंय आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलंय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. दबाव थोडासा आणखी वाढतोय, कारण इकडे जर पाहिलं तर समीकरण बदलतंय. 14 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळला मिड विकेटच्या दिशेने. गवतामध्ये वेग मंदावलाय. फिल्डर जर पाहिलं तर अतिशय चपळाईने त्या ठिकाणी आले. तिघे आले. बॉल कुठे गेला यस सापडलाय, परंतु तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. कारण असं होतं सुनीलजी, बऱ्याचदा बॉल हरवतो आणि आपली त्रिधा तिरपीट उडते बॉल शोधता. हे पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं, टेनिसमध्ये नाही पाहायला मिळणार. आणि धावफलक जर पाहिलं तर आता 13 बॉलमध्ये 21, म्हणजे या मॅचला पहिलीच मॅच रंगात आली आहे. साई दत्त वॉरियर्स आणि आर्यन 11. यावेळेला कमी गतीचा बॉल ओळखला, टोलावला. फिल्डर आलेत आणि पकडली कॅच. विकेट नंबर 4 या ठिकाणी. दोन्ही ओव्हरमध्ये 2 विकेट आलेले आहेत आणि काय मॅच रंगली आहे. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे 17. विकेट आल्या 4. 2 ओव्हरमध्ये धावा करायच्या त्या 21. डीजे या.
तर या ठिकाणी आणखीन एक विकेट आली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12-21. सुनीलजी, कशा प्रकारे आता या मॅचला पाहताय तुम्ही, कारण या सगळ्या खेळाडूंना तुम्ही नेहमी पाहताय, ओळखताय. 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. पाहू घ्या आता गोलंदाजी मार्क वरती ज्यांनी बॅटिंग करत असताना प्रभावित केलं, ज्यांनी फिल्डिंग करत असताना प्रभावित केलं, आता गोलंदाजी करत असताना प्रभावित करतील का नेताजी ढेरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल नेताजी यांचा क्रॉस आर्म ऍक्शन आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. पहिला बॉल तर डॉट आलाय, परंतु हार मानून चालणार नाही. आर्यन 11ला देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही संघांच्या संघ मालकांना देखील हीच अपेक्षा असणार आहे, आपली टीम चांगली खेळावी. ऑप्टमच्या बाहेर यावेळेला पुन्हा एकदा बॉल पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर स्ट्राईकवर राम आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विजय. राम विजय या जोडीला विजय मिळून द्यायचा आहे, तर गोलंदाजीसाठी नेताजीला आपल्या टीमचा नेता व्हावं लागेल सध्याच्या घडीला. का तर विजय मिळून द्यायचा. 10-21. मॅच नाही संपली. कमबॅक तर आर्यन सुद्धा करू शकतं आणि ते आता त्यांना करावंच लागणार आहे. यावेळेला बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि बॉलला फेकून दिलंय लांब 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 लांब. षटकार. मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय आणि बाहेर गेल्यानंतर आपण जायची गरज नाही. नवीन बॉल तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मिळणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. 9 बॉलमध्ये 15. हार मानायला तर दोघेही तयार नाहीयेत आणि इकडे जर पाहिलं तर दोन्ही बाजूला जर पाहिलं तर वारण्याचंच पाणी आहे आणि त्यामुळे हार कोणालाही नको आहे. लोअर फुल टॉस, फटका फसलाय, बॉल हवे तिकडे नेताजी. यस, एक षटकार आला आणि पुन्हा एकदा कमबॅक मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. कधी आर्यन 11, कधी साई दत्त वॉरियर्स, अशी ही मॅच. आणि या 32 स्पोर्ट्स असोसिएशनच्या या स्पर्धेमध्ये पहिलीच मॅच सुपर डुपर हिट ठरते. 8 बॉल 15. डीजे माघारी परतल्या. 23 धावा धावफलकावर आहेत. 8 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ असाच असतो, जर तुम्ही गाफील राहिलात तर प्रतिस्पर्धी हावी होत असतात आणि इकडे खूप चांगली कामगिरी होताना पाहिलं मिळते. दोन्ही टीम अजूनही मॅच मध्ये आहेत, कारण 8 मध्ये 15 आहे. आर्यनला ते बनवायच्यात, साई दत्त वॉरियरला त्या रोखायच्या आहेत आणि रोखण्यासाठी आहेत नेताजी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानात आलेले विजयच्या जोडीला राहुल, ज्या राहुलने बॉलिंग सुद्धा खूप चांगली केली होती, तेच राहुल आलेले आहेत. 8 मध्ये 15. आजच्या दिवसातील पहिलाच सामना हा चुरशीचा होताना पाहायला मिळतोय. याला म्हणतात चुरस. ही क्रिकेटची चुरस आहे. दांडी 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 दांडी, गोल बोल. आला मॅच मध्ये आर्यन 11 सुद्धा येऊ शकते आणि त्यांना ते प्रयत्न करावे लागतील, कारण वर्षभर आपण जे खेळतो, जो सराव करतो, ते दाखवण्याची वेळ आलेली आहे. रवी आलेले आहेत. रवी सोनावडे यांना आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु नेताजीने काय फील्डिंग केली आणि नेताजी आता बॉलिंगही चांगली करतायत, परंतु
एक मोठा फटका गरजेचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मॅच मधील चुरस चांगलीच पाहायला मिळते आणि आता जर पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. चुरस 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 32 शिराळा तालुक्याचं क्रिकेट आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. ओ आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. नेताजीने काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलंय. एक षटकार आला खरा परंतु काय फक्त 7 धावा खर्ची केल्या नेताजीने. मॅच नाही संपली आहे. 6 बॉल मध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. सुनील लंबोरे यांच्याकडे मी जाईल. सुनीलजी 6-14 काय म्हणाल? 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. इथून का जर एक मोठा फटका आला तर बॅटिंग करणारा संघ सुद्धा या मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल. पाहूया आता कोण पडणार आहे कोणावरती भारी, कोण या मॅच मध्ये जिंकणार आहे. पहिलीच मॅच अगदी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र हार मानण्यास तयार नाही आहेत. पाहूया काय घडणार आहे या मॅच मध्ये. आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी अभिजित आलेले आहेत. अभिजित यांच्या हातात चेंडू सोपवलाय. बॅटिंग साठी जर पाहिलं तर विजय आणि बॉलिंग साठी सुहास आहेत आणि विजय स्ट्राईकवर विजय आणि रवी. विजयांना पाहूया विजय कशा प्रकारची कामगिरी. लक्ष एकच आहे, आपल्या टीमला विजय मिळवून द्यायचा आहे. मॅच नाही सोडायची, फाईट करायची आहे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर. क्या बात आहे. मॅच मात्र जबरदस्त सुरू आहे. याला म्हणतात सुपर डुपर हिट मुकाबला. बॉलवर षटकार मारत असताना इरादे स्पष्ट केले आर्यन 11 ने आणि विजयने सुद्धा 5 मध्ये 8. परंतु मॅच नाही संपली. सुहास एखादा चांगला बॉल आता त्यांनाही मॅच मध्ये आणू शकेल. यावेळेला चांगला बॉल तर आलाय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कधी इकडे तर कधी तिकडे अशी मॅच मात्र आता निघालेली आहे. पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळते. साई दत्त वॉरियर्स आणि आर्यन 11 दोन्ही संघांच्या मालकांचं लक्ष देखील या ठिकाणी या मॅच वर लागलेलं असणार आहे. विकासजी शेडगे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सुरेश भाऊंचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी टाकला गेला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ओ हो 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 दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेलेली आहे. समीकरण मात्र आता बदलत आहे. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 3 चेंडू आणि आर्यन 11 शेडगेवाडी, विकास भाऊ शेडगे, प्रकाश भाऊ शेडगे यांचा संघ. दुसऱ्या बाजूला साई दत्त वॉरियर्स रांजणवाडी, सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांचा संघ. 3 बॉल 6 धावा. काय मॅच सुरू आहे. याला क्रिकेट म्हणतात आणि याला 32 शिराळ्याचं क्रिकेट म्हणतात. जबरदस्त रंगलंय. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळला खरा परंतु एकापेक्षा जास्त काही नाही आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इकडे स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी राहिले बॅटर विजय. आणि आता मात्र 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू बाकी आहेत. 5 धावांची आवश्यकता. शंकरदादा वसंत मोहिते यांच्याकडून पुरस्कृत केली गेलेली खऱ्या अर्थाने 32 शिराळा तालुक्यातील क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील टाईत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे शंकरदादा मोहिते आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच मॅच मध्ये एक जबरदस्त चुरस पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता अजूनही आहे मॅच जिंकण्यासाठी. नाद निराळा 32 शिराळा बरेच जण सातत्याने सांगतायत परंतु इकडे युट्यूबला कमेंट्स देखील येताना पाहायला मिळत आहेत. कारण यस गेम चेंजर खेळाडू तर आहेतच या ठिकाणी परंतु आपल्याला पाहायचं आहे. सुहास आहेत गोलंदाजीसाठी. 2 बॉल मध्ये 5. विजय एका बाजूला आहेत. आपल्या टीमला विजय मिळवून देण्याचं ध्येय आहे. 2 मध्ये 5 आणि जोडीला जर पाहिलं तर आता किरण आले. किरण आलेले आहेत. किरणला रन करावे लागतील परंतु सध्या विजय आहेत. समोर जर पाहिलं तर सुहास आहेत. 2 मध्ये 5. ओ हो 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 आणखीन एक बॉल मात्र त्या ठिकाणी
यस, इकडे बॅटरला कदाचित असं वाटलं असेल की कॅच पकडली गेली आणि त्यामुळेच ते बाहेर निघाले होते, परंतु मॅच आता शेवटच्या टप्प्यातच आली आहे. एक बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 5 धावांची आवश्यकता. जर हा षटकार मारला गेला, कारण काही महिन्यापूर्वी मी इकडे आलो होतो, 6 चेंडू 6 धावांची मॅच दत्ता मोहिते यांनी 5 चेंडू निर्धाव टाकले होते आणि शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर KSKचीच मॅच होती, महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग, आणि महेश नानगुडे यांनी शेवटच्या बॉलवर षटकार मारला होता आणि नक्कीच त्या स्पर्धेची फायनलही तेवढी जबरदस्त राहिली होती. परंतु आता बॅटिंगसाठी येत आहेत सुनील, 10व्या नंबरवर आलेत. तुम्ही किती नंबरवर आलेले आहात हे महत्वाचं नाहीये, परंतु कामगिरी किती नंबरची करता हे महत्वाची. आता 1 नंबरची कामगिरी या 10व्या नंबरच्या खेळाडूला करावी लागेल. सुनील स्ट्राईकवर आहे. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेस आणि EMI म्हणजे इकडे षटकार आता मारावाच लागेल. परंतु पहिलीच मॅच रंगात आली आहे. सगळ्यांना विनंती आहे दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. जर का इकडे षटकार आला सुनीलला तर उचलूनच घेतलं जाईल. पाहूया या बॉलवर काय होत आहे. समोर सुहास आहे, शेवटचा बॉल. हो हो हो, आणि काय बॉल टाकलाय, जबरदस्त. काय मॅच, पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर 5 बॉल आजची मॅच या ठिकाणी मात्र जिंकली आहे. आणि आर्यन 11ही खूप चांगले खेळले, परंतु साई दत्त वॉरियरने मारली आहे बाजी आणि पहिला सामना सुपर डुपर पाहायला मिळाला. त्यामुळे कौतुक करावं लागेल या ठिकाणी दोन्ही टीमचं. लीग मॅचेस आपल्याला संधी आहे आणि नक्कीच यानंतर आपण नक्कीच पुढच्या मॅचकडे जाणार आहोत. SD लायन्स आणि दादा बॉईज यांचा सामना होईल. अप्रतिम षटक टाकणारे नेताजी ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी. आयकॉन खेळाडू देखील आहेत नेताजी डेरे. आपण केलेली कामगिरी लक्षणीय होती. थोड्या वेळानंतर हा पुरस्कार देखील आपल्याला नंतर दिला जाईल. आणि आता एक महत्त्वाची मॅच जशी येईल तसे नवी मुंबईचा एक जबरदस्त आवाज राहुल सिरसाट प्रिन्स आणि त्यांना आमंत्रित करेल. आणि त्याचबरोबर जर पाहिलं आशिष चोरगे सर, कराडचा आवाज नवी मुंबईच्या आवाजाला जोडला जाणार आहे. पहा, कराडचा आवाज असणार आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पाटणचा आवाज असणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर KSK महाबळेश्वरचा आवाज असणार आहे. आणि या सगळ्या आवाजांबरोबर थोड्या वेळासाठी जुन्नरचा आवाज देखील आपण समजून घेतला, त्याबद्दल आभारी आहे. आणि आता जाऊयात यानंतरच्या मॅचकडे. आमचे 2 युवा समालोचक देखील या ठिकाणी येतील आवाजाचा साथ चढवण्यासाठी. लाईव्ह कव्हरेजही खूप चांगलं आहे. आमचे स्कोरर सुद्धा खूप चांगलं कामगिरी करतायत, आर्यन पाटील. आणि जावेद मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वाचा सामना. एका बाजूला SD लायन्स, एका बाजूला दादा बॉईज. पाहत राहा 32 शिराळ्याचं क्रिकेट. चेक. थँक्यू सो मच. त्याचबरोबर 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रतीक पाटील, पाटलांचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चंदू सर, अतिशय जबरदस्त ग्रामीण क्रिकेटला एक झळाळी देणारे व्यक्तिमत्व, ग्रामीण क्रिकेटला एका उंचीवरती नेणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रतीक पाटील यांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम प्रतीक पाटील सर. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला व 14 विद्यांचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजाभवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभले अमास्य भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंथ एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र ज्ञानगती आणि प्रगतीचा महाराष्ट्र संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून आज नवी मुंबईची ओळख संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळते आणि नवी मुंबई क्रिकेटच्या इतिहासातील नवी मुंबईच्या क्रिकेटची पंढरी म्हणजे हे भूमिपुत्र क्रीडांगण कोपरखेडणे आणि आज याच मैदानामध्ये सांगली जिल्ह्यातील अभिमानाची मानाची स्पर्धा आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत आदरणीय शंकरदादा मोहिते पुरस्कृत ही 32 शिराळा रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीगची स्पर्धा आपल्या समोर साकार होते. आज या स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसातील लढत क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. HD लायन्स त्यांच्याच अगेन्स्ट दादा बॉईज टॉस जिंकला टीम दादा बॉईज या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला बॉल लाईन चांगली होती परंतु हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न होता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विनायक झेंडे आणि सचिन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू म्हणून आज संपूर्ण 32 शिराळा तालुक्यामध्ये उद्या असाला विनायक झेंडेच्या बॅटमधून येतोय. प्रॉपर टायमिंग पंचांचा इशारा येतोय. नो बॉल आणि त्यावर लगावलेला आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मिळाला खऱ्या अर्थाने आशिष सर आपण पाहिलं ना तर ज्या प्रकारे आपल्या भारत देशामध्ये IPL आलं त्यानंतर प्रत्येक स्टेडियममध्ये DJ वाजत गेला आणि जीवनामध्ये ज्यावेळेस तुमचं मन कसलं जातं ना त्यावेळेस तुमच्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत. सुमधुर संगीत DJ माडी यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. फ्रीडची संधी असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी मिळत गेली. फ्रीडचा बॉल समोरच्या दिशेने विनायक झेंडे नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये वर्चस्वामध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक हा षटकार. चौकार पाहायला मिळाला परंतु त्यानंतर ॲक्शन मोडमध्ये येत असताना बॅट्समन विनायकच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. षटकार आलाय. धावफलकाची गती वाढताना पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल पूर्ण केली. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न विनायकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतोय दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल की काही प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. एक सिंगल कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 12 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक नो बॉल असेल की काय पंचांकडे प्रतीक्षा लागली खेळाडूंची परंतु इट इज अ वाईट. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर वाईट +1 टोटल 2 रन देखील ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. एक चांगला फ्लाइंग राईट शॉट देण्याचा प्रयत्न असेल आशिष सर कारण आतापर्यंत एक षटकार एक चौकार लगावलाय बॅट्समन विनायकने ॲज अ आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड पद्धतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं बॅट्समन विनायकला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर आपण पाहिलं तर HD लायन्स हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. त्यांच्याच अगेन्स्ट दादा बॉईज म्हणजेच अर्थातच ब्रँड ऑफ सांगली आणि युथ आयकॉन ऑफ 32 शिराळा शंकरदादा मोहिते यांच्या नावाने हा संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तर एकीकडे जर आपण पाहिलं ना तर टीम HD लायन्स आदरणीय संतोष भाऊ शिरसट त्याचबरोबर कुलेश भाऊ तरे ॲज अ ओनरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम HD लायन्स या टीमचा कारण प्रत्येक बॉलवर रन येणं भरपूर इम्पॉर्टंट असेल. ज्या प्रकारे पहिल्या 17 मध्ये तुम्ही बॅटिंग करतात एक मोठं लक्ष तुम्हाला सेट करायचं आहे या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल
या ठिकाणी पूर्ण केली जाते एका सिंगलच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. आशिष सर जर आपण पाहिल्यानंतर एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, एक चौकार देखील विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच गणरायाला वंदन करतो, उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानसमुद्र करतो. आणि आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 32 शिराळा सन्माननीय आदरणीय शंकर वसंत मोहिते दादा पुरस्कृत 32 शिराळा रबल बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आहे. आणि हे भव्य दिव्य आयोजन आज या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये मात्र पाहायला मिळते. आणि दुसरी मॅच आपण पाहतोय. अप्रतिम अशी संकल्पना आज खऱ्या अर्थाने या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जाऊया सरळ मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी नयन आलाय. ओहो, इनसाइड आउट, पुस्तकी फटका फेकून दिलाय 6 धावांसाठी. येतोय षटकार. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केलंय 6 धावांनी. षटकार. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे आक्रमण असतो तर एकीकडे संयम. सुरुवातीला सचिन माने हा मात्र स्ट्राईक पासून वंचित होता. एक चांगला राईट स्टार्ट दिला विनायक झेंटेने, परंतु त्यानंतर मला देखील आक्रमण करायचं आहे, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला टार्गेट्स पाहायला मिळतात आणि एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन सचिन माने यांच्या बॅटमधून. अगदी सचिन वरती हल्ला चढवलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. कुठेतरी दबाव मात्र नक्कीच पाहायला मिळेल, परंतु या बॉलवरती नयनचं कमबॅक होईल का? कारण ज्या पद्धतीचा पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या, ओहो, सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळाला. लॉकआउट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. एका धावेवरती समाधान मानव बोलतंय आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 23 या धावसंख्येवरती. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण सुरुवातीला ज्यावेळेस एखादा बॅट्समन मोठे फटके लगावतो, दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र हे दोन्ही सलामीवर बॅट्समन त्यांच्या कामगिरीच्या जोरावर करताना आपल्याला पाहायला मिळतात. आशिष सर, ओहो, पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त, लांबी कमी मिळाली, परंतु निर्जन स्थळी मात्र बॉल ट्रॅप बॉल होतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु जर विचार जर केला तर नयन हा अगदी 12 वर्षाचा, हा 20 वर्षाचा हा खेळाडू आहे. अगदी आपण जर पाहायला गेलं तर क्रिकेटचे धडे अगदी आपण जर पाहायला गेलं तर अगदी आज 32 शिराळा क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट त्याने गाजवलंय. आज रबर बॉल देखील गाजवत असताना मात्र पाहायला मिळतोय. नयन आज या टीम मध्ये अगदी पाहायला मिळतोय. दादा बॉयज या संघाकडनं संधी मिळाली आणि संधीचं सोनं करावं लागेल. अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला SD लायन तर दुसऱ्या बाजूला दादा बॉयज. या दोन संघांमधलं घमासान युद्ध आपल्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, हो, खोलवर टप्प्याचा बॉल थोडासा पुढे टाकला होता. यॉर्करचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. एक धाव बॉल त्या बॉलवरती मात्र कंप्लीट होते. सिंगल आले. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. अर्थातच 26 या धावसंख्येवरती. 26 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वय वर्ष अवघ 16 आहे या खेळाडूचं. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला धक्का टीम SD लायन्स या टीमला. तांबडी चांबडी आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर हे कमबॅक, अगदी अप्रतिम कमबॅक मात्र पाहायला मिळते नयनच्या माध्यमातून. ज्या पद्धतीचा पहिल्या बॉलवरती दबाव होता तो दबाव कुठेतरी कमी करत असताना नंतर नयन मात्र हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. पहिली विकेट आली आणि पहिल्या विकेटचं पतन इथे होतंय. माघारी जावं लागेल सचिनला, सचिन मानेला. ज्या पद्धतीने मात्र पहिल्या बॉलवरती षटकार लागला होता त्याच पद्धतीने मात्र नयनने कमबॅक करून दाखवलंय. जशाच तसं मात्र उत्तर दिलंय सचिनला मात्र पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज आलाय. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये सूरज कडून देखील, कारण एक महत्वाचा विकेट गमावलाय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग
फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केल्याने 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 28 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अमर यांनी. भरपूर अपेक्षा होत्या अमर यांच्याकडून देखील, परंतु एक षटकार एक चौकार त्यांच्या विरोधामध्ये आला. बॅट्समन विनायक झेंडेने ज्या प्रकारे 2 मोठे विस्फोटक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला बॅट्समन सचिन माने आणि विनायक झेंडेने, परंतु कालांतराने ज्या प्रकारे चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार गोलंदाज नयनने घेतला आणि एक महत्त्वाचा विकेट त्याने सचिन मानेला मात्र जरूर बाद केलं आणि पहिला धक्का दिला टीम HD लायन्स या टीमला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 28 स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक युवा खेळाडूंना संधी दिली या टीममध्ये. हा बॉल देखील शरीरापासून भरपूर दूरवर होता. इट इज अ वाईट बॉलचा इशारा पंच रुपेश सावंत सर आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ॲड होते आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र रणजीपटू आणि भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतातील स्पीड गन म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहतो विजयजी पावले सर, आपले देखील सरचे स्वागत असेल. जेलची संधी होती परंतु संधी ती गमावली, परंतु त्यानंतर पायाचा वेध घेतला सीमारेषेने आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आशिष सर. नक्कीच या चौकाराची गरज होती आणि चौकार जरूर आलाय आणि या चौकाराच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 33 धावा. अप्रतिम मॅच मात्र रंगताना मात्र पाहायला मिळते आणि नुकतीच ज्यांची उपस्थिती मात्र या मॅच साठी मात्र अगदीच पाहायला मिळते आणि विजयजी पावले सर सांगली एक्सप्रेस मंगलेगावचे सुपुत्र अगदी थोड्याच वेळात मात्र या 32 शिराळ लीग मध्ये आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र त्यांची उपस्थिती मात्र जरूर पाहायला मिळते. जवळ मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण सुरू आहे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला SD लायन तर दुसऱ्या बाजूला दादा बॉईज. कोलोर पद्धतीचा हा बॉल वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन विनायक झेंडे. ॲज अ आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये आहे. ज्यावेळेस तुम्हाला आयकॉन प्लेअर म्हणून एखादी संधी दिली जाते त्यावेळेस त्या टीमला भरपूर अपेक्षा असतात, कारण तुम्ही तुमच्या कौशल्याच्या जोरावर तुमच्या खेळीच्या जोरावर तुम्हाला ती संधी मिळते. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक विनायक झेंडे नावाचा वादळ मैदानाच्या चौफेरीन गुंगावत असताना त्याच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक मोठा प्रहार हा षटकार. फुलटॉस पद्धतीच्या बॉलला माफी नसते. ही चुकी केली गोलंदाज विजयने, परंतु या चुकीला माफी दिल्याने बॅट्समन विनायक झेंडेने एक पॉवरफुल हिट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर होती, बॅकफुटला गेली, दिशा दिली. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. डीप पॉइंटला एक सिंगल पूर्ण केले आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 40 रन. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 11 बॉल पेस केलेत आणि 26 रनवर खेळतोय बॅट्समन विनायक झेंडे आशिष सर. हो नक्कीच, जिथे मात्र पाहायला गेलं तर कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम दोन्ही बॅटर करतायत, कारण धावसंख्या महत्वाची आहे. ज्यावेळी प्रथम तुम्ही बॅटिंग करतात यावेळेस शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला दिशा द्यायची होती, परंतु अगदी बीट होऊन सरळ चाललाय अमरच्या हातामध्ये. तिथे मात्र हा बॉल डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. अशा चेंडूंची अपेक्षा असेल टीम दादा बॉईज या टीमला. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलमध्ये आतापर्यंत विजयने धावा खर्च केल्यात, तर म्हणजे 12. एक महत्वाचा विकेट ज्या प्रकारे सेकंड स्पेलमध्ये प्राप्त केला गोलंदाज नयनने विजयने. हा बॉल देखील आपण पाहू शकतो. एक सिंगल पूर्ण केली, हलक्या हाताने दिशा दिली आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 41. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 41, 41 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 18 बॉलचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि 41 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आज तुम्हा सर्वांचे लाडके युथ आयकॉन ऑफ सोनवडे, सोन्यासारखी माणसं असलेलं गाव म्हणून आज सोनवडे गावाची ओळख. परंतु ज्या गावामधून ज्या व्यक्तिमत्वाचा प्रवास घेतला, प्रवास सुरू झाला आणि ज्या व्यक्तीने समाजकार्याबरोबरच खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये येऊन एक निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणून देखील खऱ्या अर्थाने
जे नेतृत्व आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये उदयास आलं त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे आदरणीय शंकरदादा वसंत मोहिते. तुम्हा सर्वांचे लाडके दादा आणि आज प्रत्येक युवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व म्हणून आज दादांची ओळख संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पुढचा बॉल ओमकार वरती आक्रमण जरूर केलं गेलंय. क्षेत्ररक्षक जात आहेत आणि तिथे मात्र पकडली जाते झेल. सागर बनसोडे योद्धा 11चा चित्ता म्हणून ओळखलं जातं. सागर आला आणि सागरने ही कॅच पकडली. पुढचा फलंदाज बाद होतोय. अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय गोलंदाजाने. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी ओमकारला इन्व्हाइट केलं. वेग भरपूर चांगला होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही बॅट्समन. फटका फसला नाही. एक चांगला झेल सागर बनसोडे यांनी मात्र जरूर खऱ्या अर्थाने टिपलाय. आज तुम्ही मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय ओमकारला अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू. तेवढंच चांगलं मार्गदर्शन विजयजी जाधव यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. या खेळाडूला 2 बॅट्समन आतापर्यंत गमावले. टीम HD लायन्स या टीमने 41 रनवर हा दुसरा धक्का. आशिष सर, नक्कीच जर पाहायला गेलं तर युवा टॅलेंट गोलंदाजांना मात्र संधी दिली. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर दादा बॉयज या संघाकडनं अगदी आपण पाहायला गेलं तर नयन आहे, ओमकार आहे. अप्रतिम गोलंदाजी युवा टॅलेंटेड गोलंदाजांकडनं मात्र पाहायला मिळते आणि स्वतःला सिद्ध करत असताना हे गोलंदाज मात्र पाहायला मिळतात. आणखी एक विकेटचं पतन होईल का? हो, झालंय. गोल्डन डकचा शिकार मात्र ठरतोय. महेश आला आणि महेश निघाला. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. तू चलतो मैं आया या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर सुरेश देखील जेलचीत बाद झाला, परंतु त्यानंतर बॅट्समन महेश हा देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. लाईन चांगली होती, लेन देखील चांगली होती. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, परंतु नेक्स्ट मॅच साठी कॉल देईन मी. टॉस होईल नागभूमी स्पोर्ट्स विरुद्ध रायझिंग स्टार. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर नागभूमी स्पोर्ट्स 32 शिराळा प्रतीक दादा पाटील यांची ही टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर रायझिंग स्टार. आणि रायझिंग स्टार अर्थातच पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय रायझिंग स्टार 3964 सोमनाथ भाऊ नायकवडी आणि विजय मामा यादव यांची ही टीम. तर कॅप्टन आपण दोन्ही टीमला विनंती असेल की तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. येस सर. गोलंदाज सज्ज होते. हा बॉल देखील बाउन्सर होता, परंतु उंची भरपूर होती. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. आपण जर पाहिलं ना तर आतापर्यंत सलगचे 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत गोलंदाज ओमकारने आणि न्यू बॅट्समन अजित आपल्याला पाहायला मिळतोय. आडवा बॅटने हा स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. झेलची संधी होती, परंतु फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम HD लायन्स या टीमला, तो फटका आलाय. चौकार. सेहेचाळीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. HD लायन्स या टीमच्या धावफलकावरती. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, चांगली फिडिंग हर्षल यांच्या माध्यमातून, परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 47 रन AK-47. एखाद्या युद्धामध्ये ज्या प्रकारे AK-47 नावाच्या शस्त्रामधून वेगाने गोळ्यास्वार होतात ना, तशाच आतापर्यंत धावा वेगाने जमवण्याचा प्रयत्न विनायक झेंडेने मात्र जरूर केलाय. 11 बॉल त्याने पेस केलेत आणि 26 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने विनायक झेंडे नावाचा ब्रँड पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये येतोय. त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. हा षटकार गेला तर मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. अगदी उडवला आणि सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मात्र 6 धावांसाठी त्याने फेकून दिलात आणि या 6 धावांनी मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचते 53 या आकड्यावरती. अगदी आपण पाहायला गेलं तर सुरुवात खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते.
एस दी लायन या संघाकडनं. अगदी एस दी लायन म्हटलं तर संतोष शिरसाट आणि कुलेश भाऊ तरे यांची यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी आणि त्याच्या वाक्याबाहेर वन बाउंड सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. असेल शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड ठेवली बॅट्समन विनायकने. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर 57-57 धावा झाल्यात आणि 58-58 रनचं टार्गेट असेल टीम दादा बॉईज या टीम समोर. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता विनायक झेंडेला अप्रतिम दर्जाची इनिंग ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 13 बॉल त्याने पेस केले. 36 रनची नॉट आउट इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगला स्टार्ट निर्माण करून दिला आपल्या टीमला. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय विनायक झेंडे नॉट आउट. 13 बॉल 36. सचिन ज्यांनी भरपूर चांगलं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 5 बॉल त्याने पेस केले परंतु 8 रनचं योगदान त्याचं राहिलं. सूरजने मात्र 4 बॉलमध्ये 3 रनचं प्रात्यक्षिक साकारलं. महेश मात्र जर कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतला परंतु 2 बॉल पेस केले अजितने आणि 5 रन वर तो नॉट आउट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांचा जर विचार केला ना तर गोलंदाजाने देखील भरपूर चांगली कामगिरी केली. त्यामध्ये अमर यांनी मात्र जरूर खऱ्या अर्थाने 16 धावा खर्च केल्या. नयन यांनी 12 धावा खर्च केल्या. एक महत्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केला. विजयने मात्र खऱ्या अर्थाने 13 धावा खर्च केला परंतु ओमकारचं कौतुक करावं लागेल. भले 16 धावा खर्च केला परंतु 2 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केले. सन्माननीय आदरणीय शांतारामजी कदम साहेबांच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. नागभूमी स्पोर्ट्स आणि रायझिंग स्टार या 2 टीमच्या दरम्यानचा मात्र पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला जर का आपण बघितलं तर सोमनाथ भाऊ नायकवडी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय रायझिंग स्टार. तर दुसऱ्या साईडला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांचे प्रतीक दादा यांच्या पेटण्यातून उभा राहिलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकदादा पाटील 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि दुसऱ्या साईडला उपाध्यक्ष अर्थात सोमनाथ भाऊ नायकवडी म्हणजेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला टॉस आता आपण दोन्ही टीमच्या दरम्यान इथून मात्र करतोय साहेबांच्या उपस्थितीमध्ये. कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस आपण करतोय. चला लवकरात लवकर टॉस साठी या. आता दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 32 रबर बॉल प्रीमियर लीग. अमित पाटील एक स्टार क्रिकेटर 32 शिराळाचे. तर दुसऱ्या साईडला सोमनाथ भाऊ नायकवडे आपल्याला पाहायला मिळतात कदम साहेबांच्या उपस्थितीमध्ये. आता इथून मात्र आपण या नेक्स्ट मॅचचा टॉस करतो. नागभूमी स्पोर्ट्स विरुद्ध रायझिंग स्टार. आता नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. कॉल करतील आता नागभूमी या टीमची कॅप्टन. टॉस उडवला आणि टॉस जिंकलाय आणि इथे मध्ये टॉस जिंकला अर्थात नागभूमी टीमचे कॅप्टनने. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय प्लेयर आलेले नाहीत त्यामुळे थोड्या वेळात डिसिजन सांगतो. स्पर्धा खेळत असताना स्पर्धा कशी वाटली आयोजन कसं वाटलं या स्पर्धेविषयी काय बोलाल. नक्कीच या 32 शिराळा असोसिएशनच्या लीगची चर्चा सर्वत्र असते आणि या लीगसाठी आम्ही ग्रामीण खेळाडू नक्कीच एक आशुष असतो की या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायचं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी खेळायला पोहोचलो. खरोखरच देखणं नियोजन पाहायला मिळतंय आणि क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं हे मैदान या मैदानावरती आयोजन आहे त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं व 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनचं मी या ठिकाणी आभार मानेन. आपण नागभूमी या टीमला रिप्रेझेंट करतात. आपल्या टीमकडून असे कोणते खेळाडू आहेत ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये.
नक्कीच वैयक्तिक असा कोण खेळाडू नाही, पण सर्व खेळाडू जे प्लेइंग 11 खेळतील त्या सर्वांच्याकडून फील्डमध्ये असेल किंवा बॅटिंग बॉलिंगमध्ये असेल त्या प्रत्येकाकडून मी अपेक्षा करतो आणि जे प्लेइंग 11च्या बाहेर असतील त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स या ठिकाणी महत्त्वाचा असेल आमच्यासाठी. थँक्यू सो मच. हे होते नागभूमी टीमचे अर्थातच अमित पाटील. मॅच स्टार्ट झालेली आहे. नेक्स्ट मॅचसाठी रायझिंग स्टार आणि नागभूमी स्पोर्ट्स या दोन्ही टीमला आम्ही देतोय भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि सेकंड इनिंगला इथून मात्र सुरुवात ऐकूया कमेंट्री बॉक्समध्ये आशिष चोरगे सरांना आणि राहुल शिरसाट सरांना. तर येस थँक्यू. 24 बॉलमध्ये 58 धावा पूर्ण करायच्यात टीम दादा बॉईज या टीमला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विनायकचा पहिला बॉल टप्पा पडला, थोडासा उसी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फायनलिंगच्या दिशेने चेंडू चाललाय. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 58 धावा पूर्ण करायच्यात. आशिष सर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ॲज अ आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये असलेला अमर मराठे सांगली जिल्ह्यामधील 32 शिराळा तालुक्यातील आणखीन एक ब्रँड आणि एकीकडे जर आपण पाहिलं ना तर 32 शिराळा तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो खेळाडू हर्षल काळोखे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच जर पाहायला गेलं तर दोन्ही जोड्या ज्या आपण पाहायला मिळाल्यात, एका बाजूला अमर तर दुसऱ्या बाजूला हर्षद, अगदी यांच्यावरती नजरा असतील कारण संघाच्या अप्रतिम असं आयोजन आहे. आणि या मॅच मध्ये पहिली मॅच दोन्ही संघांना देखील जिंकायची आहे. दोन्ही संघांकडनं अगदी तोडीस तोड उत्तर दिलं जाईल. परंतु पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू घेऊन विनायक स्ट्रोक खेळलाय. प्रॉपर टायमिंग. आतापर्यंतचा सर्वात देखणा आणि नजाकत भरलेला हा पॉवरफुल हिट आपल्याला पाहायला मिळतोय. अमर मराठे ब्रँड ऑफ 32 शिराळा ज्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार. अगदी आपण जर पाहायला गेलं तर अगदी प्रॉपर बॅट वरती गेला. हुक करण्याचा प्रयत्न अगदी अप्रतिम पाहायला मिळाला. ओम साई एमटीसी ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती अगदी पाहू शकाल. वा अप्रतिम फटका. ओहो हुक केलाय अप्रतिम. अगदी प्रॉपर बॅलन्स अगदी पायावरती. अमर मराठेवाडी गावाकडनं मात्र बिलॉंग करतो, परंतु आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अगदी दादा बॉईज या संघाकडनं ओपनिंग केली आहे. जशी फटकेबाजी पहिल्या सत्रामध्ये विनायकने अमर मराठे यांच्या विरोधामध्ये केली तसाच निर्धार अमरने मात्र विनायकच्या विरोधामध्ये केलाय. आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि ज्या विकेटसाठी हे जाळं विणलं विनायकने त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय अमर मराठे. आणि पहिला धक्का दादा बॉईज या टीमला 8 रनवर. नक्की जर पाहायला गेलं तर ज्या विकेटची गरज होती आणि जशास तसं उत्तर, अगदी तू षटकार मारलाय तर मी विकेट घेऊ शकतो, ती क्षमता ती कुवत मात्र विनायकने मात्र दाखवली. आणि पहिला गडी मात्र दादा बॉईज या संघाचा मात्र बॅक टू दी डगआउट जात असताना पहिला झटका लागतोय, पहिला धक्का लागतोय अमर मराठेच्या माध्यमातून. एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केला विनायक झेंडेने ॲज अ आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅट्समन अमर देखील दादा बॉईज या टीमचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. भरपूर अपेक्षा होत्या परंतु एक षटकार आला बॅट्समन अमर यांच्या बॅटमधून, त्यानंतर ते बाद झाले आणि 1 डाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय जाधव. सोनवडे गावाचा हिरा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण नुकतीच सोनवडे प्रीमियर लीग ही स्पर्धा गतवर्षी देखील पाहिली, यंदाच्या वर्षी देखील आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक वर्चस्वामध्ये असलेला खेळाडू सोनवडे गावाचा ब्रँड म्हणून ज्या खेळाडूची आज ओळख संपूर्ण 32 शिराळा तालुक्यामध्ये आहे तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विजय जाधव. विजयासाठी अतोनात प्रयत्न मात्र विजय यांना करायचे आहेत या मॅचमध्ये. बॅकफुटला गेले, आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला डीप स्कोर लेगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल फक्त पूर्ण केली. अनेक स्पर्धांमध्ये या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप देखील अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच जर पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दोन्ही टीमला, कारण लक्ष आपण जर पाहायला गेलं तर 58 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये अगदी पाहायला गेलं तर विनायक अगदी अप्रतिम गोलंदाजीचा नमुना मात्र पेश करताना पाहायला मिळाला. आणि पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय हाफ ट्रॅकर बॉल. तिथे मात्र काय घडलंय, आणखीन एक विकेट मात्र मिळाली आहे. बॅटला हलकासा ब्रश झालाय, मोठी विकेट माघारी जात असताना
32 शिराळाचा बाहुबली बॅक टू द डगआउट आणि विनायक याने मात्र नायक ठरतोय या मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक अगदी अप्रतिम महत्वाचं ठरताना पाहायला मिळते सर. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत विनायक याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एखादं संकट तुमच्यावरती येताना त्यावेळेस त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला भरपूर परिश्रम करावे लागतात. तसंच चित्र गोलंदाज विनायकच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळालं. कारण आपण पाहिलं ना तर अमर मराठे यांनी लगावलेला एक षटकार असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा या ओव्हरमध्ये विनायकच्या माध्यमातून खर्च केल्या जातील, परंतु रणनीती त्याने बदलली आणि त्यानंतर 2 महत्त्वाचे विकेट आतापर्यंत त्याने प्राप्त केलेत. सलामीची जोडी, ज्या जोडीला मात्र खऱ्या अर्थाने परतीचा इशारा दिलाय या गोलंदाजाने. 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त केलेत आणि नवीन बॅट्समन विशाल याला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. नक्कीच अगदी विनायकचा जर का विचार केला तर पाचुंबरे गावचे सुपुत्र आहेत, परंतु आज संधी मिळाली. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर SD11 या संघाकडनं अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट मात्र माघारी धाडलेत. शेवटचा बॉल परंतु लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज विनायक झेंडेला, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा धावा खर्च करता त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील कमी होतो. अशा धावा खर्च करतात त्यावेळेस पराभवाच्या दिशेने देखील तुम्ही तुमच्या टीमला घेऊन जात असतात, म्हणून अशा धावा रोखणं ही भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण असते. आणखीन एक बाउन्सर, परंतु यावेळेस जी उंचीची मर्यादा होती ती मर्यादा या ठिकाणी ओलांडली गेली. 1 बाउंडची ताकीद दिली जाते पंच रुपेश सावंत सरांच्या माध्यमातून आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. जीवनामध्ये संघर्ष ज्यावेळेस तुम्ही कराल ना त्या संघर्षातून सामर्थ्य देखील तुम्हाला मिळतं. 11 रन आतापर्यंत खर्च केलेत विनायकने 5 बॉलमध्ये. हा शेवटचा बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, विकेट कीपर देखील बीट झाला. त्यानंतर बॅकअपसाठी शॉट थर्डमॅनला फिल्डर होता तो देखील बीट झाला आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू चालला. या शेवटच्या बॉलवर येतोय हा चौकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आशिष सर 1 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त केलेत गोलंदाज विनायकने. पहिल्या इनिंगचा जर विचार केला ना तर अमरने मात्र 16 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या क्षणाला 15 धावा खर्च केल्यात विनायकने. कुठेतरी आतापर्यंत जर आपण चित्र पाहिलं ना या सामन्याचं, येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि धावा पूर्ण करायच्या आहेत त्या म्हणजे 43 रन. नक्कीच जर पुढचा सामन्याचा टॉस झालाय, नागभूमी स्पोर्ट्स या संघाने मात्र टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय रायझिंग स्टार 39-64 या संघाला मात्र बॅटिंग करण्यासाठी. सन्माननीय आदरणीय प्रतीकदादा पाटील, प्रतीक्षा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आज त्यांची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांची मॅच, अगदी पुढची मॅच त्यांचीच आहे. नागभूमी स्पोर्ट्स 32 शिराळा, प्रतीकदादा पाटील यांची ही टीम. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी जिथे मात्र पाहायला गेलं तर दुसरं षटक गोलंदाजासाठी मात्र सचिन जाधव मात्र पाहायला मिळतोय आणि मानेवाडी गावचे सुपुत्र आहेत सचिन जाधव मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन मात्र सज्ज होतात आणि स्ट्राइक एंडला मात्र फलंदाज मात्र पाहायला मिळतोय विजय. त्याच्या बॅट मधून अगदी आपण पाहायला गेलं तर कुठलीही सुरुवात मात्र झाली नाहीये. खातं फक्त आणि फक्त सिंगलच्या माध्यमातून त्याचं खातं उघडलंय. पाहूया पुढचा बॉल सचिन यांचा विजय यांच्यासाठी. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय फाईनल क्षेत्रामध्ये, बॉल निघून चाललाय. पहिल्या बॉलवरती मात्र चौकार आलाय आणि चौकारच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. विजय जाधव याचा इतिहास आहे 32 शिराळा तालुक्यामध्ये, कारण खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये आला ना त्यावेळेस विजय जाधव हा तारणार ठरला आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर दादा बॉयज या टीमसाठी एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे आणि विजय प्राप्त करण्यासाठी विजय जाधव मात्र इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय, धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच सचिन अगदी आपण पाहायला गेलं तर विरगीचा जादूगार म्हणून ओळखला जातोय आणि हा पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. 1 धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली आहे आणि दुसरी धाव देखील यशस्वी होताना मात्र पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात या बॉलवरती सर. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. वेगाने दोन्ही बॅट्समन धावले कारण धावा जमवायच्या आहेत विजयासाठी आणि समीकरण जर आपण पाहिलं ना तर येणारे 16 बॉल आणि 37 रनची गरज.
16 चेंडू 37 धावांची गरज, मोठ्या फटक्यांची गरज असेल, षटकार चौकाराची आतिषबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. सचिन मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतोय पुन्हा एकदा विजयच्या बॅट मधून अगदी मोठे स्ट्रोक येणं कुठेतरी गरजेचं असेल, कारण धावसंख्येचा पाठला करायचा आहे. टार्गेट सेट केले 58 धावांचं. पुढचा बॉल, ओहो यावेळेस मात्र पहा थोडासा बाहेर टाकलेला हा बॉल होता. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर पाहायला मिळाला, परंतु हा बॉल अगदी डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 3 बॉल शिल्लक. पाहूया पुढच्या बॉलवरती कशा पद्धतीने पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा निर्धार गोलंदाज सचिनने घेतलाय. 6 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या 3 बॉलमध्ये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव मात्र जरूर या ठिकाणी पूर्ण केली जाते. पायाचा वेध घेतला, पंचांचा लेग बाईचा इशारा आलाय. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 22 रन. शेवटचे 14 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 36 धावा पूर्ण करायच्या आहेत. आशिष सर, नक्कीच समीकरण जर पाहायला गेलं तर 12 अगदी 36 धावांची गरज आहे, परंतु तिथून मात्र आपण पाहायला गेलं तर खूप कमालीची गोलंदाजी जरूर पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, कारण पहिल्या षटकामध्ये विनायक यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. अगदी शॉर्ट बॉल तिथे हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत जातील, फेकी केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली आणि इथे कॉल खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला आणि एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतं. थोडस डेंजर झोनला होते. एकेरी धाव ज्यावेळेस तुम्ही घेता, दुहेरी धाव ज्यावेळेस तुम्ही घेता, त्यावेळेस तुमचं कॉल कम्युनिकेशन भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि ज्यावेळेस कॉल कम्युनिकेशन चुकतं त्यावेळेस अशाच काळाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. ते चित्र बॅट्समन विजय आणि विशालच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळालं. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या 23 रन. शेवटचे 13 बॉल शिल्लक आहेत आणि 35 धावा आतापर्यंत पूर्ण करायच्या आहेत. मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललेत. बॉल त्यांनी जज केला, उचलून फेकतील तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 रन. शेवटचे 12 बॉल आता मात्र शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 33 धावा पूर्ण करायच्या आहेत. आपण रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला ना तर प्रति ओव्हरमध्ये 16.50 ची सरासरी मात्र जरूर गाठावी लागेल दादा बॉयज या टीमला या मॅच मध्ये. तर सन्माननीय आदरणीय आदित्य येळवे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. या 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि गरज आहे अर्थातच 36 धावांची आणि अगदी आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. मानेवाडीचा मलिंगाव नावाने मात्र ओळखला जातो. अगदी गणेश माने या नामाने गणेश माने मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र 3रं षटक घेऊन मात्र सज्ज होतोय. पाहूया कशा पद्धतीने मात्र हे षटक राहील, कशा पद्धतीने मात्र धावा रोखल्या जातील. कारण चला जास्त वेळ घेऊ नका, थोडस टीम मीटिंग झाली असेल तर मॅचला सुरुवात करा, कारण अजून बरेच सामने बाकी आहेत. वेळेचा निर्बंध आहे. विनंती असेल तर बॉलर चेंज केलाय. चरणगावचे सुपुत्र रणजी खेळाडू उत्तम नायकवडी मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होतील षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. स्पेल नंबर 3 आणि हे षटक देखील तेवढंच इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. उत्तम यांना इन्व्हाइट केले. उत्तम यांना मात्र जरूर एक चांगली उत्तम कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण 12 बॉल मध्ये 33 धावा प्रतिस्पर्धी दादा बॉयज या टीमला मात्र पूर्ण करायच्या आहेत. उत्तम यांचा पहिला बॉल आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय. पॉवरफुल हिट, ज्या फटक्याची प्रतीक्षा होती दादा बॉयज या टीमला तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक लॉंग अँड हाय हा षटकार. पाहायला गेलं तर ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मात्र अगदी विशालच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाला. विशालाचा हा षटकार अगदी अप्रतिम षटकार, अगदी मिड विकेटच्या डोक्यावर मात्र फेकून दिलाय 6 धावांसाठी आणि 6 धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 31 या धाव संख्येवरती.
क्रिकेट अनिश्चित साखे आहे, कोणत्याही क्षणी काही घडू शकतं आणि ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर हा षटकार आला आणि सामन्याचं समीकरण बदललं. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 27 रन आतापर्यंत पूर्ण करायचे आहेत. आणखीन एक स्टान्स बदलले, विशालच्या बॅटमधून येतो हा विशालनी स्ट्रोक, सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय. हम यहाँ के दादा है, अर्थातच दादा बॉईज या टीमच्या माध्यमातून. अगदी अप्रतिम फटका मात्र पाहायला मिळाला. अगदी प्रॉपर बॅट वरती घेतला, हुक केला आणि तिथे 6 धावा बुक केल्यात. अगदी विशालने देखील अप्रतिम 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार केलेत. उत्तमच्या विरोधात उत्तम कामगिरी करावी लागेल. या 4ही बॉलवरती कमबॅक करावं लागेल कारण 2 मोठे स्ट्रोक आलेत. कुठेतरी कमबॅक होत असताना मात्र दादा बॉईज या संघाचं मात्र पाहायला मिळत आहे या षटकाराच्या माध्यमातून. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 21 रन आतापर्यंत पूर्ण करायचे आहेत. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहताय शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड ज्या प्रकारे बॅट्समनची होती, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली क्वालिटी आपल्याला कॅमेरामॅन संस्कार पराड, वय वर्ष अवघं 12 वर्षाचा आमचा कॅमेरामॅन. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच रबर बॉल क्रिकेटचं ग्लॅमर देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळालंय. रबर बॉल क्रिकेटला देखील एक चांगली उंची लाभली आणि आज मात्र सांगली जिल्ह्याची एक मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे हा क्रिकेट. सलगचे बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि विशालने मात्र या सामन्याला कलाटणी मिळवून दिली. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र 21 रनची गरज. नक्कीच सर, आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र हॅट्रिक षटकार येईल का, उत्तमचा कमबॅक होईल का, या बॉलवरती प्रत्येकाला उत्सुकता आहे. या बॉलवरती नेमकं घडणार तरी काय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती उत्तम आणि स्ट्राईकला मात्र जिथे ज्याच्या बॅटमधून 2 मोठे षटकार आले विशाल. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुटॉस बॉल, पंचांचा इशारा, नो बॉलचा येतोय. विकेट थोडीशी स्लो आहे, तिथे मात्र पाहायला गेलं तर एकच धाव आणि पंचांचा इशारा, नो बॉल म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे आणि गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय आणि पहा पॅनल्टीच्या 2 धाबा, नो बॉलची 1 आणि धावून काढलेली 1 रन, अशा टोटल 4 धाबा धावफलकावरती ऍड होतील आणि या 4 धाबेने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 41 धावा आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 10 बॉल आणि 17 रनची गरज. सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते. विजयला एक संधी मिळाली, फ्रीटचा बॉल असेल. ज्या वेळेस विजय यांना संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं विजय जाधव यांनी. स्टेप आउट केल्या समोरच्या दिशेने, स्ट्रोक केल्यानंतर 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. चांगली फेकी होती. सचिन माने यांना इन्व्हाइट केलं, गोलंदाजामध्ये बदलाव केला गेला आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 42 रन आपल्याला पाहायला मिळतात. 9 बॉल आणि आता मात्र 16 रनची गरज आहे येणाऱ्या 9 बॉल मध्ये. 9-16चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा, ओहो या वेळेस मात्र प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर, चेंडू करतोय 6 धावांसाठी हा हवाई सफर. अप्रतिम फटका, षटकार आलाय, षटकाराची आतिषबाजी मात्र पाहायला मिळते. अप्रतिम फटका विशालच्या बॅटमधून, विशाल ऑन फायर, विशाली खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रिकेट खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे याचं प्रात्यक्षिक आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर दाखवतोय. कारण आपला संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेस आपल्या टीमला सावरणे ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते आणि संघ अडचणीमध्ये असताना आतापर्यंत तारणार ठरलाय टीम दादा बॉईज या टीमसाठी हा बॅट्समन विशाल. 6 बॉल त्याने पेस केलेत आणि 26 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याचं चित्र बदलून टाकणारी बॅटिंग या ठिकाणी विशालच्या माध्यमातून पाहायला मिळाली कारण 8 बॉल आणि 10 रनची गरज अजूनही आहे. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. जसा जसा विशाल षटकार लगावतोय त्यानंतर एक वेगळा जल्लोष, एक वेगळा उत्साह टीम दादा बॉईज या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण येऊन टेपला येणारे 7 बॉल आणि आता मात्र
4 रनची गरज. सामन्याचं समीकरण जर सुरुवातीला पाहिलं तर 12 बॉलमध्ये 33 रनची गरज होती, परंतु आता मात्र सामन्याचं चित्र बदललंय. 5 बॉलमध्ये 29 धावा आल्या आणि 7 बॉलमध्ये आता मात्र 4 रनची गरज. असं म्हटलं जाताना तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आता स्वतःला सिद्ध केलंय आज खऱ्या अर्थानं मात्र मैदानाच्या आतमध्ये विशालने. पुढचा बॉल घेऊन ओहो यावेळेस मात्र पायावरती आदळलाय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव मात्र कंप्लीट होत आहे. लेग बायचा इशारा येतोय रुपेश सावंत सरांचा. टीमची धावसंख्या 55, अजूनही फक्त 3 धावांची गरज असेल. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहायला गेली तर 55 धावा. इथे मात्र अगदी पाहायला गेलं तर समीकरण 6 चेंडू आणि गरज असेल अर्थातच 3 धावांची. 6 चेंडू 3 धावा. अप्रतिम आयोजन. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी आपण पाहायला गेलं तर रोशन फराड आणि सागर फराड आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पपल्या मात्र अप्रतिम कॅमेरा वर्क करत असताना मात्र या संपूर्ण 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगची चर्चा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या तोंडावरती मात्र. आणि आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य म्हणून जाणली जाणारी ही रबर बॉल क्रीडा स्पर्धा अगदी नाद निराळा 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 हे पर्व क्रमांक 2. 6 चेंडू आणि 3 धावाची गरज. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 3 धावा पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय विश्वास दाखवला टीम कॅप्टनने गोलंदाज गणेश्वर. 6 बॉलमध्ये 3 धावा करायच्या आहेत. दबाव आहे दोन्ही टीमवर, कारण क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे, कोणत्याही क्षणाला खेळ बदलू शकतो. 6 बॉल 3 रन. स्टेप आउट केलाय समोरच्या दिशेने. 1 धाव देखील या ठिकाणी विशाल यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते आणि आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 5 बॉल आणि मात्र 2 रनची गरज आहे. क्रिकेट असा खेळ आहे की 1 बॉलमध्ये 6 रन होतात, परंतु कधी कधी 6 बॉलमध्ये एकही धाव होत नाही. याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. आज तुम्हाला सर्वांना एकत्रित आणलं याच क्रिकेट या खेळाने. टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच रबर बॉल क्रिकेट चं देखील ग्लॅमर वाढत गेलं आणि सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रामधील एक मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा मात्र उदयास येताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता विजय यांचा, परंतु मॅच आम्हाला जिंकायचे आहे. डोकं थोडंसं शांत ठेवावं लागेल हेच मनामध्ये भूमिका ही ताईत केली आणि हलक्याताने 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सामन्याचं चित्र बदललंय. येणारे 4 बॉल आणि आता मात्र 1 रनची गरज. 4 चेंडू 1 धावेची गरज असेल आणि अगदी आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघांकडनं मात्र हा सामना होता, परंतु अगदी आता 4 चेंडू 1 धावेची गरज आहे. पाहूया कशा पद्धतीने पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल का? हो झाले. आणखीन ही सामना संपलेला नाहीये. कहाणी में ट्विस्ट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. विकेट आली आहे आणि विकेट आल्यानंतर आता समीकरण बदललं गेलंय. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळेल. सागर. आता 3 चेंडू 1 धावेची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की हा फटका तुम्हाला आबाद देखील करू शकतो, हा फटका तुम्हाला बर्बाद देखील करू शकतो, परंतु हे प्रात्यक्षिक कुठेतरी संकट निर्माण करते की काय टीम दादा बॉईज या टीमचं असं प्रश्नचिन्ह स्वतःवर थोडासा नाखुश आहे. बॅट्समन विशाल आपण पाहू शकतोय अप्रतिम दर्जाची इनिंग त्याने पेश केली, आपल्या टीमसाठी तारणहार ठरला आणि एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून 10 बॉल आणि 33 रनची 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे विशाल यांच्यासाठी, कारण या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅट्समन सागर बनसोडे येतात ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये, कारण 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव पूर्ण करायचे आहेत. परंतु क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे आणि दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने दिशा दिली आणि सामना जिंकला टीम दादा बॉईज या टीमने. मात्र खऱ्या अर्थाने स्वतःला सिद्ध केलं. भरपूर चांगली कामगिरी विशालच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतील दुसरा सामना जिंकलाय टीम दादा बॉईज या टीमने. हार्डलक टीम HD लायन्स पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये HD लायन्स या टीमच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना विनायक झेंडेने 13 बॉलमध्ये 36 रनची नॉट आउट इनिंग पेश केली, परंतु सेकंड इनिंग मध्ये विशालने मात्र 10 बॉल मात्र खऱ्या अर्थाने पेश केले आणि 33 रनची या मॅच मध्ये एक विजयी इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या सामन्याचा हिरो ठरलाय ज्याच्या बॅटमधून अफलातून विशालनी इनिंग पाहायला मिळाली.
10 बॉल ज्याने पेस केले आणि 33 रनचं योगदान ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. विशालजी ठरतायत या मॅचचे हिरो. तर विशालजी आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आता